टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलास में बिन विरोध सरपंच पद पे पारुलनाथ रमेश महात्रे साहब को चुन दिया गया। हम आपको बता दें कि भव्य रैली भी निकाला गया था, सब नाचते गाते उनका स्वागत भी हुआ। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन की या गावामध्ये ज्या सरपंच पदाच्या निवडणूक होतात एकदम शांततेमध्ये होत असतात आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद नसतो। ज्याप्रमाणे त्यांनी एकदम प्रत्येक सरपंच आपला नियमाप्रमाणे जे पाळलं असतं त्यांच्याप्रमाणे आता मागच्या वेळेला कोळी मॅडम होत्या, त्यांनी वेळेवर राजीनामा देऊन आता पारुलनाथ महात्रे यांना हे सरपंच पदात। मला एकच बोलायचं आहे, गावात विकास कामाचं तर गावात असं कुठं काम दिसत नाही का हे काम बाकी आहे। सगळ्याकडे गावात विकास कामं झालेली आहेत, कारण या ग्रामपंचायतला निधीच एवढा आहे
का एखाद्या पंचायत समितीच्या एवढा निधी एका ग्रामपंचायतला आहे, पिंपळास ग्रामपंचायत. त्याच्यामुळं गावात विकास कामं बाकी राहण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आता समजा पारुणात यांनी काम करताना कोणत्याही प्रकारचं मनात द्वेष मतभेद न मानता गावात सगळ्या सहकार्यांना साथ घेऊन जे बाकी कामं असतील ती त्यांनी करून घ्यावी असेल. यासाठी मी पारुणात यांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पंचपदी भाजपा शिवसेना युतीचे श्री पारुनाथ रमेश म्हात्रे यांची ग्रामपंचायत पिंपळास सरपंचपदी आज बिनविरोध निवड झाली आहे. तरी मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत विकास बघितला तर मोठ्या प्रमाणात विकास झाला असून आज माझ्या पिंपळास गावामध्ये नवनिर्वाचित सरपंच पारुनाथ म्हात्रे हे अधिक चांगल्या प्रकारे विकास करतील, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. रयतेचे राजे त्या महाराष्ट्र राज्याचा पिंपळास गाव या गावामध्ये शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा आज सरपंच पारुनाथ म्हात्रे यांची ग्रामपंचायत पिंपळास सरपंचपदी बिनविरोध झालेली आहे. त्यांना माझ्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आणि पूर्ण पिंपळास गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या हातून ठीक आहे. राजा छत्रपतीला वंदन करतो. आज या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील नामांकित असलेली ग्रामपंचायत पिंपळास, या पिंपळास गावामध्ये आज सर्वांच्या सदस्यांच्या सर्व मतानुसार सर्व सभासदांच्या एकमताने आज ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन करतो की आजचा हा सरपंच सर्वांच्या सहमताने बिनविरोध सरपंच म्हणून रमेश पाटील यांची आज आपण एकमताने निवड केली आहे. त्यातर्फे मी सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो, स्वागत करतो. मित्रांनो, ग्रामपंचायत मध्ये उभे राहत असताना सरपंच पद हे फार मोलाचं असतं. परत सरपंच साहेबांनी एक लक्षात ठेवायचं, आजपासून आपण जे काय दिवस आहे, जे काय महिने आहेत, ते सरपंच मी हा एकट्याचा सरपंच नसून, कुठल्या पक्षाचा सरपंच नसून, तो पिंपळास ग्रामपंचायतीचा सरपंच आहे हे त्यांनी लक्षात ठेवायचं.
कारण मित्रांनो, आपण हा कारभार करीत असताना सरपंच कुठल्याही पक्षाचा नसतो, तो ग्रामपंचायतीचा सरपंच असतो. आणि सरपंचांनी काम करीत असताना सर्व सदस्य आणि त्यांचा असताना तो शेवट हा ग्रामपंचायतीचा एक रथ आहे. हा रथ चालू असताना त्यांचे सर्व सदस्य जर एकमताने काम करत असले तर निश्चितच हा गावाचा आपण विकास करू शकाल. मित्रांनो, किती महिने आहेत त्याला काही महत्व नाही, कारण पूर्वीचा काल होता आमच्या काळातला, तो 5 वर्ष सरपंच मिळाला. पण आता सरपंच होणं, सदस्य होणं ही फार मुश्किलची गोष्ट आहे आणि आर्थिक ही बाब आणि दुश्मनीची गोष्ट आहे. परंतु या गावाने एक इतिहास घडवला. याच्या अगोदरही सर्व सदस्य लोकांनी सानुभूतानी एकमताने जो सरपंच निवडला, आज देखील त्याचप्रमाणे याची निवड झालेली. उद्या होणारा जो सरपंच आहे तो देखील याच पद्धतीने राज्यकुशाने सर्व सदस्य त्यांना निवडून देतील, त्यामध्ये तिलमात शंका नाही. मित्रांनो, त्याचप्रमाणे मी आज या ठिकाणी अल्पेश यांना माझ्या पाटील परिवारातर्फे, शिवसेना पक्षातर्फे आणि इतर ग्रामस्थांतर्फे मी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत.